जरंगेमुळे जर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट होत असेल तर योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय जरंगेवर करा, कायदेशीर विनंती करत आहे। जालन्याच्या पोलीस जे आहेत SSP सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस त्यांना सुद्धा विनंती करत आहे, महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांना सुद्धा विनंती करत आहे, या जरंगेचे लाड बंद केले पाहिजे। कारण असं जर झालं तर प्रत्येक वेळेस नव्यानं, परंतु जरंगे जे म्हणत होतं ना की सामूहिक उपोषण होणार, आमरण उपोषण, ते झालं काय? नाही झालं। लोक निघून चाललेत, लोक सांगत आहेत दवाखान्यात जातो आणि तिथून लोक आपल्या घरी जात आहेत। किती लोक आहेत माध्यमांनी आता आकडा मोजून सांगावा। त्याच्यामुळं स्वतःची तब्येत डिटोरेट होते असं दाखवून महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम करण्याचा जरंगेचा आणि धस आणि जरंगेच्या याचा स्पर्धा आहे। कशाची स्पर्धा आहे? तर ही नेतृत्वाची स्पर्धा।